उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत असून या ठिकाणी त्यांची आभार सभा जी आहे ही पार पडणार आहे। आभार यात्रा एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली आहे आणि त्यानुसार आज रत्नागिरीमध्ये त्यांची जाहीर आभार सभा पार पडणार। आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागे या ठिकाणी त्यांच्या सभेची जी आहे जय्यत तयारी पूर्ण झालेली आहे। या ठिकाणी डाईजवर महायुतीचा महाविजय, महाराष्ट्रातील जनतेने भरभरून दिलेल्या आशीर्वादाबद्दल आभार यात्रा या ठिकाणी अशा प्रकारचा बॅनर जो आहे हा झळकावण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी मतदारांचे आभार मानण्यासाठी एकनाथ शिंदे जे आहे हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच रत्नागिरीमध्ये येत आहेत आणि त्या निमित्ताने या ठिकाणी जोरदार तयारी केलेली आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जी सभामंडप जो बांधलेला आहे त्या सभामंडपात जवळजवळ 40 ते 50,000 लोक बसतील एवढा मोठा सभामंडप या ठिकाणी तैनात बांधलेला आहे आणि मतदारांना जे आहे पूर्णपणे आव्हान केलेलं आहे की सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे, कारण आभार मानण्यासाठी एकनाथ शिंदे हे रत्नागिरीत येत आहे। आणि त्याचबरोबर ही सभा जरी होत असली तरी एकंदरीतच ऑपरेशन टायगर याची सुरुवात काही दिवसापूर्वी झाली होती आणि त्याची सुरुवात जी आहे ही रत्नागिरीतूनच पक्षप्रवेशाने झाली होती। रत्नागिरीतील तालुका प्रमुख बंड्या साळवी यांनी उदय सामंत यांच्या उपस्थितीत काही दिवसापूर्वी शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता। त्यानंतर कोकणातलं मोठं नाव ते म्हणजे माजी आमदार राजन साळवी यांनी देखील शिवसेनेत 2 दिवसापूर्वी प्रवेश केला होता आणि आज नक्की कोणते आमदार या ठिकाणी येणार ही मोठी चर्चा आहे। या ठिकाणी 2 आमदार माजी आमदार शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याच्या देखील चर्चा आता सध्या रंगलेल्या आहेत। एकंदरीत पाहिलं तर कोकण हा उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला मानला जायचा, परंतु आता इथं कुठेतरी सुरुंग लागताना पाहायला मिळतो आणि या ठिकाणी आजच्या एकनाथ शिंदे यांच्या सभेदरम्यान पक्षप्रवेश देखील होणार आहेत। सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी।